एक असतं जंगल. त्या जंगलात वाघ, हरिण, हत्ती, जिराफ आणि माकड असे सगळे प्राणी आनंदाने राहायचे आणि कधी कधी तर ते खेळही खेळायचे. त्याच जंगलात एक झाड होतं, ज्या झाडावर काही पक्षी आपल्या अंड्यांसोबत राहत होते. अशाच एका रम्य सकाळी हरणाला खूपच भूक लागलेली असल्यामुळे तो सकाळी सकाळी जवळच असलेल्या एका झाडीत गवत खायला गेलं. इकडे जिराफ दादा मस्तपैकी ज्यूस घेत होते. वाघोबा मात्र अजून झोपेतून उठलाच नव्हता. हे काय, हत्ती दादा तर सकाळीच लॉलीपॉप खात बसले आणि माकडाने तर केळ्याचा अगदी झोका केला होता. आपलं हरिण जे गवत खायला गेलं होतं ते आता झोपी गेलं होतं. पण अरे बापरे, हे काय, तिथे एक शिकारी होता आणि त्याने हरणावर बाण धरणार तेवढ्यातच कावळ्याने काव 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 करून हरणाला जागं केलं आणि इतर प्राण्यांनाही सावध करण्याचा प्रयत्न केला. हरणाने कावळ्याचा आवाज ऐकताच हरिण तडक उठून पळू लागलं. कुणी कुठे तर कुणी कुठे असे सगळे प्राणी लपायला सुरुवात करतात. हत्ती लपतो घनदाट झाडात, वाघ लपतो कुंपणात, माकडाने तर स्वतःचा चेहरा आपल्या हातानेच झाकून लपायचा प्रयत्न केला. जिराफ उंचच उंच झाडीत लपतो. हत्ती ज्या ठिकाणी लपलेला असतो ना त्या ठिकाणाहून हरणाची होणारी फजिती त्याला अगदी व्यवस्थित दिसते आणि तो मनातल्या मनात हसतो हरणावर आणि म्हणतो, कसा, हे बावट हरिण अजूनही पळतय, पण मी बघा किती श्रेष्ठ आहे, किती हुशार आहे, म्हणूनच तर मला पटकन झाडीत लपता आलं. इकडे थोड्या वेळानंतर काही पक्ष्यांच्या मदतीने सगळे प्राण्यांना कळालं की जंगलातून शिकारी निघून गेला आहे आणि असं कळताच सगळे पक्षी प्राणी कावळ्याजवळ जमतात आणि त्याचे आभार मानतात, म्हणजेच त्याला थँक्यू बोलतात. हत्ती रागारागातच हरणाकडे जातं आणि हरणाला म्हणतो, आपल्या दोघांपैकी ताकदवान तर मीच आहे, त्यामुळे तुझ्यात ताकद असेल तर तू हे झाड तोडून दाखव बरं. हरिण हत्ती दादाला समजावून सांगतो आणि म्हणतो, हत्ती दादा, असं मला चॅलेंज का केलं? जर आपणच आपल्या जंगलातील झाडांचं नुकसान केलं तर आपण राहणार कुठे? हरणाचं असं बोलणं ऐकून हत्तीला जास्तच राग येतो आणि रागाच्या भरात तो पाय आदळून चालतो, आदळउपट करतो, झाडं ओढू लागतो. हत्तीच्या रागामुळे चिमणीचे अंडी हलत होती. चिमणी खूप घाबरलेली असते आणि हत्ती दादाकडे जाते आणि म्हणते, हत्ती दादा, प्लीज असं करू नकोस, नाहीतर माझे अंडे फुटतील आणि त्यातील माझे पिल्ले मरून जातील रे, प्लीज राग नको करू. हत्ती दादा मात्र शांत होत नसल्यामुळे वाघोबाने ठरवलं की आपण हत्तीच्या आईकडे जावं आणि घडलेला सगळा प्रकार वाघोबाने हत्तीच्या आईला सांगितला. हत्तीची आई लगेच हत्तीला भेटायला आली आणि म्हणू लागली, अरे अप्पू बेटा, का असा राग करतोय, शांत हो बघू. हत्तीची आई हत्तीला प्रेमाने अप्पू म्हणत असे. अप्पू बेटा, सगळ्याच पक्षी प्राण्यांना काही ना काही गुण असतात, पण त्या गुणांचा असा गर्व करायचा नसतो किंवा कोणाला त्रास होईल असं वागायचंही नसतं. आईने प्रेमाने समजवल्यामुळे हत्ती राजा अगदी शांत होतो आणि झाल्या प्रकाराची तो सगळ्यांची माफी मागतो, सगळ्यांना सॉरी बोलतो. त्यानंतर हत्तीच्या आईने सोबत सगळ्या प्राण्यांसाठी केळी आणली होती, ती सगळ्यांना देते आणि सगळेजण पुन्हा आनंदाने नाचू लागतात आणि एकत्र राहू लागतात. बघितलंत ना मुलांनो, म्हणून कोणत्याही गोष्टीचा असा गर्व करायचा नाही.